श्री स्वामी समर्थ सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या। तर इथे मी आता सर्वात पहिला देवपूजा करून घेतलेली आहे। आज रविवार आहे, मिस्टर बाहेर गेले होते तर त्यांनी हा कोल्हापुरी रानमेवा घेऊन आलेले आहेत। हे आहेत करवंद। याची चव खाल्ल्याशिवाय कळत नाही। मला सुद्धा हे लग्न झाल्यावरती मी पहिल्यांदाच हे फळ खाल्लं। इतकं टेस्टी आहे ना, हे आंबट गोड असं छान चवीला लागतं। आणि हे आणलेले आहेत जांभळं पण त्यासोबतच। ते ह्यांना खूप आवडते हे करवंद आणि जांभळं, आणि हे खायला पण पाहिजे ह्या ब्लूबेरीज। तर अशा प्रकारे मला आता भेंडीची भाजी बनवायची होती भरली, तर त्यासाठी कूट नव्हतं म्हणून मी शेंगदाणे भाजून घेतले आणि असं जाडसर कूट तयार करून घेतलं। आता एकदमच कूट करून ठेवलेलं आहे, सारखं सारखं नको म्हणून वेळ होतो स्वयंपाकाला। तर इथे मी आता भरली भेंडी दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे। तर ह्याचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे रेसिपीमध्ये, तर तुम्ही नक्की बघू शकता। त्याचप्रकारे मी रवा बेसन ची बर्फी सुद्धा बनवून पहिल्यांदा बघितलेली, खूप छान टेस्टी खुसखुशीत झालेली। तर त्याची पण अपलोड केलेली आहे रेसिपी, नक्की तुम्ही चॅनलवर बघू शकता। तिथून आम्ही गेलो बाहेर आंबे आणण्यासाठी। तर भरपूर आंबे मार्केटला आलेले आहेत, देवगड, हापूस, बऱ्याच व्हरायटी आहेत ह्या आंब्यांमध्ये। तर एक पेटी घेऊन आलेलो आहोत आंब्यांची। मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की माझ्या कमळाच्या झाडाला टेरेस गार्डनमध्ये तर फुलंच येत नाही आहेत, 1-1.5 वर्ष झालं असं हे लावून। तर मी म्हणण्यास आणि ह्या कळ्या मला दिसल्या 2 दिवसानंतर, बघू शकता तुम्ही। आता ह्या कळ्यांनी फुलसुद्धा फुललेले आहेत। इतकं पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ह्याच्याकडे बघितले की। ह्यासाठी घेतलेली मेहनत मिस्टरांनी कुठेतरी कामी लागली असं म्हणायचं। तर बरेच झाड आहेत अशा फुलांचे, खूप छान फुलं आता येत आहेत। आणि संध्याकाळचं वातावरण एवढं छान, वारं सुटलेलं होतं आणि फुलंसुद्धा डौलत होते आरामामध्ये। हे माझं फेवरेट जास्वंदीचं झाड आहे की मी माझ्या मावशीच्या घरून आणलेलं आहे ह्याचं हे कलम, आणि ती लावलेली आहे। त्यालासुद्धा आता बघा किती छान गेंद फुले येत आहेत। तर आणि हे सदाबहारचं आहे, एकदम डार्क कलरचं। तर त्यालासुद्धा खूप छान बहर आलेला आहे फुलांचा, पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या ह्या गार्डनमध्ये ह्या फुलांमुळे। अशा प्रकारे मी भाजीसुद्धा आणायला गेलेले आणि ते संपवते आजचा ब्लॉग। आवडल्यास नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। बाय।